जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले उदासनी सुख झाले उदासनी उदासनी तुहा विठ्ठल सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने साधने तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा याल तारी यारी लागे याल तरी यारी लागे
तुला तुका मनी साडा गाठी दिली नका बरू पोटे आजी देतो पोट भरी पुरी म्हणाल पुरी 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 म्हणाल तोरी पुरे म्हणाल तोवर पुरे म्हणाल तोवरी पुरे पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणा पुरे पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी तो वरी तो वरी पुरे म्हणाल पुरे पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल जोवरी देतो पोट भरी
बाळ कृष्ण महाराज की जय जोग महाराज की जय भला कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवामी सैतन्नमामि वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं देवा आदिदेवा जगत्रया जीवा परियेशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा विठाला 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 याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागी मागी आज देतो पोट भरी पुरी म्हणाल तो बरी हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला तुका म्हणे सांडा घाटी तेने नका भरू पोटी आज जेतो पोट भरी पुरी म्हणाल तो बरी. प्रस्तुत काल्याच्या अनुषंगाने प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 कडव्याचा. कृष्णाला सांगावे ओ गोकुळी राहावी की जावी. आम्ही राहो का नाही आता गोकुळात असं झालं. अगं एक गवळण म्हणायला लागली परवा हा आमच्या घराला आला. आमचा सासरा बाहेर झोपेल होता उन्हाळ्याचे दिवस. अगं उघडा झोपेल होता. कैलासगिरी महाराज सारखी डेअरी होती म्हणत्याला. अगं ती झोपेल गाढ झोपेल होता तो आम्हा सासरा. यानं ताकाचा डेरा त्याच्या ढेरीवर फोडला पळूनच गेला. म्हणजे तिसरी गवळण म्हणते बाई काय फटफजिती केली याना. हा मग येणी आणि आमच्या मालकाची दाढी जेव्हा गाठण दिली म्हणे गाठबाई कोणाशी सुटे ना यशोदे बाळ तुझा ताना कोटवरी सोसू धिंगाणा. एक गवळण आली ती म्हणे मागचे 5-6 महिने झाले म्हणे डिलिव्हरी होऊन माई. ती डिलिव्हरी व्हायच्या अगोदर आलं म्हणे आणि माझ्या पोटालाच हात लावायला लागला म्हणे. याच्यात काय आहे याच्यात काय याच्यात काय याच्यात काय पोटालाच हात लावायला लावला म्हणे माझ्या. काय किती खोडे सांगाव याच्या. मही पत्र सिंधू वाटी. महाराज म्हणतात याच्या खोड्या लिहायला जर लागल्या तर पृथ्वीचा कागद कमी पडन आणि समुद्राची शाई कमी पडन इतके लीला आहे याचे. मही पत्र सिंधू आटे. आणि म्हणून त्याचे लीला लिहिता येत नाही. तो लीला विग्रही परमात्मा आहेत. यशोदा सुद्धा कंटाळी गरण ऐकून ऐकून. तिला वाटायचं हा कृष्ण माझा एकटा आहे. हा 9 लाख गाईचा मालक आहे हा. आणि हा काय दही दूध तूप लोणी चोरीन. या गवळणी दांगड धिंगा असतील. या तुम्ही खाऊनी लोण्याचा गोळा आळ घेता या गोपाळा. तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या नारी. गोकुळच्या नारी तुम्हालाच खायला मिळत नाही. तुम्हीच खाता असताना सासू झोपल्यावर
माझ्या कृष्णावर आळ घेता, मला मुद्द्यासह चोर पकडून द्या आणि मग टामा टामा बोला म्हणे. एकीला रागच आला, ती म्हणे येऊ दे माझ्या घराला, नाही पकडून दिलं मग बोल. जिनं पण केला ना तिच्याच घराला गेला हा. दही दूध तूप लोणी खाल्लं, गोपाळांना खाऊ घातलं आणि गोपाळाला सांगितलं तुम्ही चिंगाट पळून जा. तो सापडा ना गवळणीच्या हातात. आणि सकाळी सकाळी ना तांबड्यात तांबड्यात झुंजोर का काय म्हणते, झुंजोरकाच म्हणते, जुनी शब्द होती बरी. हे नवीन पोराला कळत, तुला कळतं का झुंजोर का? नाही नाही, झुंजोर का नाही कळत त्याला. म्हणजे उजडायच्या अगोदरच्या टायमिंग, प्रकाश पडला ना, सूर्य नाही उगवला अजून, तो प्रकाश पडला, थोडा अंधार आहे, याला झुंजुरक म्हणते. ते उजडलं आणि हिनं त्याचा कान धरून चालली गल्ली ना. हो पहा ना काय टमाटामा बोलत होती यशोदा, मला मुद्द्यासह चोर पकडा पहा म्हणी. सारं तोंड भरेल, हात भरेल, मोठ्यानं बोलत चालली ती गल्लीना. घरातल्या महिला घरातलं काम करीत होत्या ना, त्या टपाटपाच आल्या बाहेर वटीवर. हिला बी समजलं नाही, भगवंतानी तिथं लीला केली. ते बोलायच्या नादात यानं काय केलं, त्याचा कान सोडून घेतला आणि तिच्या नवऱ्याचाच कान दिला तिचा, गेलं पळून ती. आणि सगळ्यांना मोठ्याला बोलायला लागली, बोलत चालली ना. पहा ती कोण इकडे पाहिजे ना, ती इकडे बायाला म्हणायची वाटेवरच्या, पहा ना यशोदाला टमाटा, याची आईलाही टमाटा बोलत होती, मला मुद्द्यासह चोर पकडा. त्या बाया हिचाच नवरा पाहिला आणि पदर असं घेतला, म्हणे बाई लागला कलियुग लागला म्हणे, कलियुग लागला म्हणे. नवऱ्याचाच कान धरून चाललं म्हणे. ही ध्यानावरच नाही ना. हिला खूप छाती फुगली हिची. मला मुद्द्यासह चोर पकडून दिला ना, यशोदेकडे चालली. ए यशोदे, मोठ्याने हाक मारली. यशोदा मागच्या बरेच लांब घरात होती ती इकडे यायला लागली. कोण आलं कोणाची आरोळी आली. कृष्णा म्हण मम्मी ए आई 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 मला येऊ दे ना. त्याला बी कडेवर घेतलं हिना, त्याला घेतलं कडेवरून, आली इकडं पुढं. ही गवळण म्हणती ज्याचं गरण मी आणलं ते गरण तर हिच्या कडेवर आहे, आणि हे कोणतं गरण आहे म्हणजे, हे तर आपलं नित्यच गरण आहे. आईस्क्रीम झाली ती. कृष्णाच्या पायावर डोकं ठेवलं, यशोदेच्या पायावर डोकं ठेवलं आणि सांगितलं आता दररोज कृष्णा जरी आला दही दूध खायला तरी मी नाही म्हणणार नाही. निघून गेली. अशा अनेक लीला केल्या. लीला करून असणार यशोदेकडे गाराणे गेले. यशोदेने रानात जायचं सांगितलं, रानामध्ये गेले. रानात जाऊन अनेक खेळ खेळून पेंद्याने घड्याळीकडे पाहिलं. पावणे 12 वाजले. खांदी भार पोटी भूक, काय खेळायाची सूक. सगळ्या सुंदर्या एकत्र करून भगवंताने तो काला सगळ्या गोपाळांना दिला. त्याच प्रतीक म्हणून आपण दही आणि लाही या दही हंडीमध्ये घेतो. हा प्रसाद सुंदर प्रकारचा करतो. म्हणून हे आपलं आध्यात्मिक विद्यापीठ असणार जे आहे, सिद्धेश्वर भगवंताचं असणारं स्थान, हे जागृत असणारं स्थान आहे. या सर्व असणाऱ्या मंडळींनी, लक्ष्मण महाराज असतील, दुसरे गंगाधर महाराज असतील, यांनी सुंदर प्रकारचं चालू ठेवलेलं आहे. भगवान करो आपण असंच त्यांच्या पाठीशी राहा. आपली श्रद्धा असणारे भगवान सिद्धेश्वराच्या चरणी ठेवा. आपल्या प्रपंचामध्ये काही कमी पडू देणार नाही. सिद्ध काम होणारा जो आहे त्यालाच सिद्धेश्वर असणारा म्हणतात. अशी सिद्धेश्वराची उपासना
आपण सर्व भाविक करता सर्वांना धन्यवाद 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 देतो. हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज, गंगाधर महाराज आणि त्यांचा सर्व परिवार, या सगळ्यांना धन्यवाद देतो. आपण सुंदर प्रकारची असणारी या संस्थानाची स्वच्छता, व्यवस्था, मंगलता, पूजा पाठ, आरती, नैवेद्य, ही दैनंदिन चांगले कार्यक्रम आपले या ठिकाणी चालू आहे. आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही दुःख झालं, त्रास झाला, भगवान सिद्धेश्वराला कोढं घाला, भगवान शंकराला प्रश्न विचारा. आमच्या जीवनामध्ये हे दुःख आलेलं आहे, या दुःखातून सावरण्याची शक्ती हे सिद्धेश्वरा आमच्या जीवनामध्ये दे. अशी प्रार्थना, अशी करुणा, अशी विनंती असणारी भगवान सिद्धेश्वरा चरणी, नाथांच्या चरणी असणारी करा. म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंद नाम, मोक्ष, सुख, शांती आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हीच आपल्या भाविकांच्या चरणी प्रार्थना करतो आणि कार्यक्रमाला विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. शिंकेला वियेले तुरी होतो तिघाच्या मेवरी, विना लावा त्याला दही अंडीला. होतो मेवरी, राज देतो पोट भरे पुरे म्हणाल, रावरी पोट भरे. तुका म्हणे डोका जरा करो दे आणि करो दे आणि का कृष्ण म्हणे अवघा जरे काला वाटो एकामेका वैष्णविता का उत्तम लोका जाग काला वाटो एकामेका तुका म्हणे भूमंडळे आम्ही घरी काला वाटो एकामेका वैष्णविता भूमंडळी वैष्णवनिकाय संभ्रम वैष्णव निका
संभ्रम संभ्रम वैष्णवनिका 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 वैष्णवानिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका वैष्णव विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोललेले कोरे वेळे वाकोरे उत्तरे अपराध महाराज तुम्ही नाही विचारला अधिकार वेळा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका मन जाने करा रखा पाया पाय करा महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम आज आले समाधान तुमचे देखील चरण उठावेते मला येते नाय नारायण सुरवाडीच पडे सापडली आता उठावेते मला येते नाय नारायण तुका म्हणे भोग गेला निवारी लाला आता उठावेते मला येते नाय नारायण करोनी आरती चक्र पाणी ओवाळी आजा पुराले नवसा धन्य काळा पाहावो सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा आज पुराले नवसा धन्य काळा तुका वाई टाळी उभा सन्निध जवळी आज पुराले नवसा धन्य काळा प्रेमज प्रेमारती गोविंदाची ओवाळी बाळा प्रौढाडी मुग्धा ओवाळी परमानंदा रामा म्हणे केशवा तिथे कोणी राहिलो तटची युगी 28 विठेवा वामांग रुक्माई सिद्धियो पुंडलिका भेटी परब्रह्मारिका जय देव जय देव जय पांडुरंगा
मध्ये दर्शन हिरा मात्र नाही होय मुक्ती ऐकाची नाम देव माधवाची नाम देव भावे वाळती जय देव देव जय पांडुरंगा वाई पांडुरंगा माय वल्लभ राईच्या वल्लभ पांडुरंगा जय देव आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवकीच्या संत मनोविकला माझा आरती ज्ञानराजा जगे हित नमाते आले नाव पांडुरंगा नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवकीच्या संत मनोविकला माझा आरती ज्ञानराजा स्वामी तुकाराम स्वामी गालील लोटांगण वंदीन चरण डोळ्यात पाहिलो देवी आलिंगीला आनंद भूमीला मागणी ते एक तुझ प्रती आहे तरी पाहे पांडुरंग या संतास निरवी मध्ये आणि कधी काही कामणी आता या संतास निरवी मदती आणि तुझे काही नवा देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम 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 गली कवरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ सर्वांनी जागे